सकल मराठा क्रांती मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। या मोर्चाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी समाजातील काही तरुण तरुणी पथनाट्याच्या माध्यमातून प्रयत्न करतात। सोबतच कोपर्डीची घटना कशी घडली आणि तशी घटना पुन्हा घडू नये यासाठीही जनजागृतीच्या माध्यमातून ही जागृती करण्यात येते। या पथनाट्यातील तरुणांशी बातचीत केली आमचे नागपूरचे प्रतिनिधी संजय डाफ यांनी। 25 ऑक्टोबरला नागपुरात सकल मराठा क्रांती मूकमोर्चा आहे आणि या मूकमोर्चाची माहिती देण्यासाठी नागपुरातील काही तरुण नागपुरात स्ट्रीट प्लेच्या माध्यमातून हा मेसेज लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत। सोबतच महिलांचा अत्याचार जो आहे त्या विरोधात आवाज उठवण्याचंही या स्ट्रीट प्लेच्या माध्यमातून हे सगळे तरुण मंडळी करतायत। एक चांगलं काम मेसेज देण्याचं काम हे सगळे मंडळी करतात। शहरातल्या प्रमुख भागांमध्ये स्ट्रीट प्ले रोज चालू आहे तरुणांचा। तरुण सगळे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। काय मेसेज देण्याचा तुम्ही प्रयत्न करता या स्ट्रीट प्लेच्या माध्यमातून? कोपर्डीमध्ये जो अत्याचार झाला त्या मुलीवर, त्याच्याविषयी कोणी जास्त दखल घेत नाही आणि लोकांना त्याच्याविषयी माहिती नाही आहे पर्टिक्युलर। तर आम्ही ही लोकांपर्यंत कोपर्डीमध्ये ॲक्च्युली झालं काय होतं, त्या पोरीवर अत्याचार झाले कसे होते आणि तिथल्या अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी असा मेसेज आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतोय। आणि आम्ही लोकांमध्ये जनजागृती पसरवतोय की कोपर्डीमध्ये ज्या मुलीवर अत्याचार झाला उद्या चालून तो तुमच्या आई बहिणीवर सुद्धा होऊ शकतो। तर म्हणून तुम्ही पुढे या, मोर्चामध्ये सहभागी व्हा, कारण हा मोर्चा सगळ्यांसाठी आहे। कारण मुलीला पर्टिक्युलर जात नसते हो, मुलगी ही प्रत्येकांकडे असते, आई प्रत्येकाला आहे, बहीण प्रत्येकाला आहे। त्यामुळे सगळ्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं असा हा मेसेज आम्ही लोकांपर्यंत पोहोचवून राहिलो। किती तारखेला आणि काय स्वरूप असणार आहे मोर्चाचं? कुठून हा सगळा मोर्चा सुरू होणार आहे? 25 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता रेशीमबागहून हा मोर्चाची सुरुवात होणार आहे आणि कस्तुरचंद पार्कपर्यंत म्हणजे मोर्चा तिथपर्यंत जाणार। त्यानंतर तिथे आपण काही संवाद म्हणजे लोकांशी, आता ज्या प्रकारे आपली तयारी आपण महाराष्ट्रात बघितलं की जवळपास सगळ्याच शहरामध्ये भरघोस प्रतिसाद अशा मोर्चांना मिळाला, तसाच हा आम्ही युवकांनी जो विचार केला आहे की आता जी म्हणजे आपली लोकसंख्या आहे नागपूरची, ती लोक जास्तीत जास्त आपल्या या मोर्चाला प्रतिसाद द्यावा म्हणून आम्ही जागेजागेवर पथनाट्याच्या स्वरूपात लोकांना जनजागृती करतो आहे आणि या मोहिमेत सहभागी होण्यासाठी त्यांना विनंती करतो आहे। सगळ्या तरुणांनी टी शर्ट कॉमन तयार केलेली आहे, त्याच्यावर पुढे जे आहे ते मराठा क्रांती मूकमोर्चा नागपूर असं लिहिलं आहे आणि मागे एक मेसेज देण्याचा प्रयत्न किंवा उठ तरुणा जागा हो, क्रांती मोर्चाचा धागा हो, चला नागपूर, एक मोर्चात सहभागी होण्याचं आव्हानसुद्धा या टी शर्टच्या माध्यमातून केलं आहे। आपल्यासोबत काही तरुणीसुद्धा आहेत, या तरुणीसुद्धा या पथनाट्यामध्ये चांगलं काम केलं आहे, एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे। तुम्ही तरुणी आहात आणि महिलांवरील अत्याचार आहेत त्या अत्याचाराला वाचा फोडणारं तुमचं पथनाट्य होतं। काय सांगण्याचा प्रयत्न तुम्ही केला आहे आणि तू एक तरुणी म्हणून काय सांगशील मेसेज देशील? तरुणी म्हणून मी फक्त इतकंच सांगेल की इंग्रजीत म्हण आहे चॅरिटी बिगिन्स ॲट होम। जर तुम्ही तुमच्या सोबतच्या मैत्रिणीसाठी जर तुम्ही आवाज नाही उठवू शकत तर तुम्ही स्वतःसाठी कधीच नाही उठवू शकत। त्यामुळे आज कोपर्डीत झालं आहे, उद्या आपल्या आई बहिणींसोबत पण होऊ शकतं। त्याच्यामुळे तिला सपोर्ट करा आणि तिच्यासाठी सगळे हेच जण आपल्या परिवारासकट सगळ्यांसोबत प्लीज या मोर्चामध्ये सामील व्हा आणि त्या मुलीला साथ द्या। नक्कीच एक मोर्चाचं आव्हान करतात सगळ्या तरुणी आणि मुलींवर जे काही अत्याचार होत आहेत, मुलींनी जागा झाला पाहिजे असा मेसेज देण्याचा प्रयत्न या पथनाट्याच्या माध्यमातून होतो आहे। तू सांग, तुम्ही सगळ्या तरुणी आहात, प्रॅक्टिस याची आधी केली होती का आणि काय काय तयारी सगळी तुम्ही करताय त्या मोर्चा संदर्भामध्ये? प्रॅक्टिस नक्कीच आम्ही केली होती याची आणि आमच्या या स्ट्रीट प्ले करण्याचा उद्देश असा आहे की म्हणजे आमच्यासाठी महिलांसाठी जेव्हा पुरुष समोर येऊन पाऊल उचलतात आहे तर आमचं असं आव्हान आहे महिलांना की त्यांनी जास्तीत जास्त सामील व्हावं या निषेधार्थ मोर्चात। नक्कीच एक वातावरण निर्मिती या मोर्चाच्या निमित्तानं नागपूर शहरात होते आहे। हे जे पथनाट्य आहे प्रत्येक भागात होतं आणि प्रत्येक भागात या मोर्चाची माहिती सोबतच हा मेसेज जो देण्याचा प्रयत्न हे सगळे तरुण करत आहेत तो मेसेजसुद्धा लोकांपर्यंत पोहोचतो आहे। त्यामुळं नागपुरात एक वातावरण निर्मिती होत आहे आणि ज्याप्रमाणे इतर शहरांमध्ये मराठा मोर्चे सक्सेस झाले, मोठी गर्दी या मोर्चांमध्ये होती, तशीच गर्दी नागपूरच्या या मोर्चामध्ये होईल यात दुमत वाटत नाही। कॅमेरामॅन मनोज आगलावेसह संजय डाफ, साम TV, नागपूर।